गावातला ओढा बघायचं सोडून पुण्याचं रोडवरचं साठलेलं पाणी बघण्यासाठी मी माझ्या मामाची पोरगी पळून आणली होती. नमस्कार, मी आहे कांचन. बहिणीचा एनडीचा पेपर पुण्याला असल्यामुळे तिला घ्यायला आपण संगमनेरला गेलतो. मला बस स्टँडवर बघून तिथं असलेल्या बिना शिफ्टीवाल्या कुत्र्यांनी भांडणं सुरू केली. मग मला नादी लावण्यासाठी तिनं बस स्टँडवरचे आंगरी भंगरी चिप्स आणले, तरी पण मी सगळे चिप्स दाबून आणले. शेवटी पोटा पाण्याचा विषय. त्या चिपची पावर एवढी चढली होती की डायरेक्ट कोणत्या तरी घाटातल्या जेवणाच्या धाब्यावर गाडी थांबली तेव्हा जाग आली. धाब्यासमोर गाडी थांबली म्हणून मम्मीनं जुन्या कापडात बांधून दिलेली चटणी भाकर खाल्ली. चटणी भाकर खाता खाता डायरेक्ट वाकडेवाडीला. तिथं उतरला म्हणून आपल्याला जायचं होती एफसीला नाश्ता पाणी करायला. तिथे गेलं आपलं सँडविच आणि कोल्ड कॉफी पिऊन पुढे निघणार होतो तेवढ्यात पावसाने पण आपलं पुण्यात स्वागत केलं. आम्हाला दिसून सुद्धा न दिसल्यासारखं होत असल्यामुळे ज्या बसने आम्हाला निवासस्थानी जायचं होतं त्या बसचा आता पत्ताच माहित नव्हतं. मनपाच्या 4 कोपऱ्यांवरचे 4 बस स्टँड 4 वेळा धुंडकवून शेवटी दुसऱ्याच कोपऱ्याला आपली गाडी भेटली. देवकृपेनं बस पण अर्धी रिकामी भेटली. आपलं कमलकर वस्तीचं तिकीट काढून बालेवाडीला उतरलो. बाणेरच्या ओढ्यामध्ये वाहून जाऊ नये म्हणून आपलं उबेरच्या 3 चाकी ॲटोरथमध्ये बसून 4 कॉलनी ओलांडला. शेवटी आलोच निवासस्थानावर.